नमस्कार. पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. पुणे येथील कमला नेहरू पार्क डेक्कन परिसरातील शिरीष ट्रेडर यांचे 1982 पासून शुद्ध, शाकाहारी आणि पौष्टिक असे पॉट आईस्क्रीमचा व्यवसाय सुरू आहे. 100% शाकाहारी लाकड पॉटमध्ये आंबा, पिस्ता, स्ट्रॉबेरी, अंजीर, सीताफळ व इतर अशी आईस्क्रीम तयार केली जातात. याविषयी शिरीष ट्रेडरचे मालक पक्का पुणेकर पुरस्कार मिळालेले श्री शिरीष बोधनी यांनी सुरू केलेल्या पॉट आईस्क्रीमच्या व्यवसायाविषयी पुणे डिजिटल मीडियाला माहिती दिली. तसेच त्यांचे सोबती, वर्गमित्र मंडळींची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहावा. नमस्कार. पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. मी महाराष्ट्र प्रतिनिधी योगीराज परदेशी सांबरे. आज आपण कमला नेहरू उद्यान पुणे येथे आलेलो आहेत. आपण पाहत आहोत की शिरीष ट्रेडर्स आईस्क्रीमचे दुकान येथे आहेत. आईस्क्रीमच्या दुकानात विविध प्रकारचे आईस्क्रीम या पॉटच्या माध्यमातून तयार केले जातात व त्याच्यासाठी शिरीष प्रभाकर बोधनी सर आज आपण सोबत त्यांच्याकडे येथे आलेलो आहोत. तर ते आपल्याला माहिती देतील की पॉट आईस्क्रीम ही कशी तयार होते आणि कोणत्या पद्धतीने तयार होतात आणि कधीपासून आहेत इथे ते व्यवसाय करत आहेत. तर त्यांना आपण विचारूयात. पुणे डिजिटल मीडियामध्ये बोधनी सर आपलं खूप खूप नमस्कार. स्वागत. नमस्कार. मी योगीराज परदेशी सांबरे. पुणे डिजिटल मीडियामध्ये आपण आपलं स्वागत आहे. शिरीष ट्रेडर्स हे नाव कोणाचं? हे माझं स्वतःचं नाव. आपण जे आईस्क्रीम आणि पॉटचं हे जे चालू केलेलं आहे तर किती वर्षापासून हे चालू केलं याच्याविषयी आपण माहिती द्या. साधारण 1982 साली पॉट आईस्क्रीम मी सुरुवात केली. सुरुवातीला मला काही येत नव्हतं. मी नुसतं पॉट भाडण देत होतो. 3 रुपये तास 3 रुपये तास 3 रुपये तास आणि 20 रुपये डिपॉझिट अशा मी पॉट भाडण द्यायचो. आणि या भागामध्ये असं पॉट भाडण मिळणं असं कोणाकडे नव्हतं. तुम्ही वेगळी पद्धत चालू करायची म्हणून चालू केली. आणि मग त्यानंतर पॉट भाड्याच्या रोजच्या रोज जात होते. आमच्या इथे मंडळाचे काही कार्यकर्ते होते. गैसास बंधू, आनंद गैसास, विजू गैसास, नागेश करपे वगैरे सगळी मंडळी होती. त्याने मला त्यावेळेस सांगितलं 82-83 सुमारास आता पॉट कुठे भाडण देतो, आईस्क्रीमच कर ना तू, स्वतः चालू कर. म्हटलं आता ते एकदा आईस्क्रीम करायचं म्हणजे खाणा मृत खाणा ते कोण करणार. म्हटलं नाही करून नाही खपलं तर काय करणार. म्हणजे टिपिकल मराठी माणसाच्या मनामध्ये शंका होत्या. त्या माझ्याकडे सगळ्या होत्या. नाही खपलं तर काय करणार. मग ते कोण करणार दूध आणि ते सगळं. ते म्हणजे आम्ही खर्च करू. ते सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मला खूप प्रेरणा दिली. आणि त्यामुळे म्हटलं बघ ठीक आहे आपण करून देऊ. मग आम्ही ते करून बघितलं सुरुवातीला. काही माहिती नव्हतं. त्यामुळे खूप फेल गेलं. खूप नुकसान झालं त्या वेळेला. पण ते दुधातलं आईस्क्रीम, गार आईस्क्रीम असं म्हणून आम्ही ते खाल्लं. त्या मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मला मदत केली आणि त्यातनं हा पॉट बिझनेस सुरुवात झाली. मग सुरुवात झाल्यानंतर जो तुम्ही म्हटले की लॉस झाले त्या लॉसचा फायदा आता रूपांतर 45 वर्षानंतर काय कुठलं झालं तुम्हाला? हो आता अशी कोणीच करत नाही पुण्यामध्ये. माझ्या माहितीप्रमाणे माहिती आहे की फक्त मी एकटाच असा की ते गोड आणा, बर्फ आणा, मीठ आणा, ते फिरवा आणि ते तयार करा आईस्क्रीम. हे आता कोणीच करत नाही. रोजच्या रोज लोक काय फक्त नाव देतात सगळ्यांचं पॉट आईस्क्रीम. पण ते पॉट मध्ये केलेलं नसतं. तुम्ही ते युट्यूब चॅनलवरती वगैरे सगळे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ते. पण ती मी परंपरा अजून पुण्यामध्ये चालू ठेवलेली आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद लोकांचा. अच्छा. बाकी इतर आईस्क्रीम मध्ये व आपल्या आईस्क्रीम मध्ये कोणत्या आपण आईस्क्रीम याचे तयार करतो किंवा त्याच्या किमतीमध्ये काय फरक आहे? आता हा चांगला प्रश्न आहे. अतिशय मोजके माझे काही आयटम असतात. त्याचं कारण असं की त्यामध्ये ज्या आईस्क्रीम मध्ये फळाचे कंटेंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल आंबा आईस्क्रीम, त्यानंतर सीताफळ आईस्क्रीम अशी जी आईस्क्रीम आहेत ते फक्त बनवतो मी. त्यात ते बटरस्कॉच किंवा असं कृत्रिम काही करत नाही. ज्यामध्ये ऍक्च्युअली फळं आहेत तीच मी आईस्क्रीम तयार करतो. त्याला जो लोकांचा उत्तम प्रतिसाद आहे. मग त्या किमतीमध्ये इतर आणि आपल्या किमतीमध्ये असं काय फरक? नाही आमच्याकडचं म्हणजे सांगायला मला विजय वाटतं आणि अभिमान पण वाटतो की आमच्याकडचं आईस्क्रीम महाग असतं. मी टिपिकल पुणे उत्तर देतो तुम्हाला की आमच्याकडचं आईस्क्रीम महाग असतं. अच्छा. अर्धा किलोचा पॅक कसा आहे आपल्याकडे? साधारण आमच्याकडे 350 रुपयाला अर्धा किलोचा पॅक असतो. आणि 1 किलो त्या हिशोबाने 350 700 रुपये. हा
प्रति किलो मध्ये? याचं कारण असं की रोजच्या रोज बर्फ आणा, मीठ आणा, दूध आणा, आणि आम्ही जे दूध वापरतो ते नारायणपेठेमध्ये आठवले म्हणून दूध वाले आहेत, अरे वा. त्यांच्याकडनं दूध आणतो आणि त्यांच्याकडनं दूध आणून आईस्क्रीम मध्ये बनवतो आणि हे तयार करतो. गेली इतके वर्ष करत असल्यामुळे स्वतः आठवले मला दूध पाठवायचे वगैरे सगळे व्यवस्था करतात. त्यामुळे महत्वाचं काम जे असतं ना आईस्क्रीम मध्ये दूध हे चांगलं असलं पाहिजे. त्यामध्ये दूध आम्ही चांगलं वापरतो, त्यामुळे आईस्क्रीमचं निम्म काम आमचं दुधाच्या माध्यमातून पूर्ण चांगलं होतं. म्हणजे शुद्ध दूध आपण वापरतो. हो हो. अच्छा. तर आपण सांगितलं की आईस्क्रीम पॉट पूर्वी आपण 3 रुपये भाड्याने वगैरे द्यायचे, हो. आता सुद्धा आपण आईस्क्रीम पॉट भाड्याने देतात. तर त्याचं प्रमाण किती आहे? आता ही भाड्याने देणं- 1982 हो. 82 साली तुम्ही सांगितलं 3 रुपये, तर आता 2026 आहे. तर ह्याच्यामध्ये काय त्याची प्राइस आहे भाड्याने देण्याच्या माध्यमातून? आता एक म्हणजे भाड्याने मी देत नाही, म्हणजे त्याच्यावरती मी आता व्यवसाय सुरू केल्यामुळे, पण एक लोकांना माहिती हवी पुढच्या जनरेशनला हे पॉट म्हणजे आईस्क्रीम म्हणजे काय, मग ते असं फिरतात. तर यासाठी मी ते देतो. त्याच्या आता या सकाळी 10 ते संध्याकाळी 6 असं 3,000 रुपये डिपॉझिट आणि 1,000 रुपये भाडं आहे. असं पॉटच्या माध्यमातून असं आपण आम्ही पॉट करतो. आणि मग त्यामध्ये मग लोकांना सांगतो मी कसं करायचं दूध, आईस्क्रीम कसं करायचं, लवकर होण्यासाठी काय करायला पाहिजे तुम्हाला, हे सगळं मी गाईड त्यांना देतो. पण व्यवसाय माझा आईस्क्रीमचा आहे, पण ती लोकांना माहिती व्हावं, लोकांना माहिती व्हावी, परंपरा जी आपल्याकडे चालू आहे ती पुन्हा चालू ठेवावी, हे माझं इंटेन्शन आहे. अच्छा. म्हणजे आपल्याकडे प्युअर दुधाचा शुद्ध दुधाच्या माध्यमातली आईस्क्रीम होते, पण ठामपणे सांगू शकतात की आपण शिरीष Yes. ट्रेडर्स आईस्क्रीमच्या दुकानात हे शुद्ध शाकाहारी आणि चांगले ताज्या या प्रमाणात आईस्क्रीम तयार करून देतो. तर आम्ही अंडी बिंडी असं काही घालत नाही, शुद्ध दूध आणि दुधाच्याच माध्यमातून. दुधाचे पदार्थ तयार केलेलं असतं. ते दूध सगळं चांगलं गरम करून घोटून तयार करतो. त्यामध्ये गुळाचं कंटेंट सगळे घालतो. गुलाब हे गुळकंद असेल, आंबा असेल, हे टाकल्यानंतर स्ट्रॉबेरी असेल. त्यामुळे असे पदार्थ आहे जे बाहेर सहसा कुठे मिळत नाही. सीताफळ वगैरे अप्रतिम असतं ते, आणि त्याची टेस्ट भयंकर चांगली होती. शिरीष ट्रेडर्स या आईस्क्रीमच्या स्टॉलमध्ये आपण पॉट आईस्क्रीम जे आहेत ते आपण पाहतो. याच्यामध्ये अर्धा किलोची ऑर्डर सुद्धा, 1 किलोची ऑर्डर सुद्धा हे या प्रमाणात आईस्क्रीम तयार करून देत आहेत. फोनवर सुद्धा बुक केली, ऑर्डर घेतली तर त्या प्रमाणात आपल्याला या प्रमाणात ऑर्डर सुद्धा बुक करता येईल. तर आपण शिरीष बुधानी यांना जे सांगितलंय की आपण इतके वर्ष धंदा व्यवसाय हा चालू ठेवलेला आहे, तर याविषयी आपल्या कोणत्या संस्थेने आपल्याला काय पारितोषिक वगैरे काय दिलेत का, हो. सन्मान चिन्ह वगैरे? म्हणून पक्का पुणेकर म्हणून मला पुरस्कार मिळाला. ही संस्था मोठी आहे पुण्यातली, डॉक्टर सतीश देसाई हे सगळे करतात. दरवर्षी ते प्रत्येकाला असं जे काही वाटेने चालणारे दुकानदार किंवा व्यावसायिक आहेत त्यांचा विशेष गौरव करतात. त्यामुळे मला हा पक्का पुणेकर पुरस्कार मिळाला. त्यामुळे खूप मला विशेष आनंद त्यावेळेस झाला. आपण आपले जे नागरिक आहेत, आपले जे कस्टमर आहेत, ग्राहक आहेत, ते ग्राहक इतक्या आवडीने आता 75 वर्ष आपल्याकडनं जे आईस्क्रीम खात आहेत, तर बाकी इतर नवीन लोकांना काय माहिती असावी की आपण नागरिकांना काय सांगू इच्छित? नाही, हेच आईस्क्रीम शक्यतो लोकांनी घ्यावं, ज्यामध्ये फळाचा कंटेंट आहेत आणि पौष्टिक आहे, सात्विक आहे, त्यात कुठले अंडी बिंडी याचे प्रकार नाहीये. शाकाहारी. त्याचा लोकांना उपयोग घ्यावा. आणि दुसरं याच्यामध्ये असं महत्वाचं म्हणजे असं की आता काय झालं की व्यवसायाचं सगळं स्वरूप बदललेलं आहे. आता मला बरेच वेळा लोक म्हणतात तुमचं दुकान बंद असतं, याचं कारण काय. पण आता कसं झालं की दुकान जरी बंद असलं तरी तुमच्यासारख्या सांगितलं की मला आईस्क्रीम पाहिजे, ऑर्डर घेतात. ऑर्डर त्याला जीपेने पाठवतो लोक पैसे, ते आईस्क्रीम आम्ही त्यांना घरपोच पाठवतो दंडूने तयार करून. डब्यामध्ये तयार असतं. हा. समजा तुम्ही मला सांगितलं उद्या मला 2 किलो आईस्क्रीम पाहिजे, दुकान बंद झालं याचा मला फोन आला तर मी म्हटलं की 2 किलो आईस्क्रीम ठीक आहे आम्ही तुम्हाला पाठवतो, तुम्ही मला जीपेने पैसे जमा करतात आणि दंडूने आम्ही तुम्हाला किंवा पोर्टर असेल ते आम्ही आईस्क्रीम पाठवतो. त्यामुळे व्यवसायाचं दुकान उघडलंय म्हणून व्यवसाय करतो. आता ही कन्सेप्ट गेलेली आहे. कारण की दुकान बंद असलं तरी तुम्हाला फोनवर ऑर्डर घेऊन ऑर्डर घेतो. त्याच्यात मिळतात. हा, आपण आईस्क्रीमच्या दुकानाच्या माध्यमातून आपण जो स्टॉल आहे पुणे शहरात आपण पॉट आईस्क्रीम हे चालू केले. पुणे डिजिटल मीडियाला आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल पुणे डिजिटल मीडिया आपले धन्यवाद मानतो.
धन्यवाद. असेच कार्य पुढच्या कार्याला आपल्याला Yes, yes. शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी तांबरे. माझ्यासोबत आहेत कॅमेरामॅन साहिल परदेशी तांबरे. आज आपण कमला नेहरू उद्यानाच्या येथे शिरीष ट्रेडर्स आईस्क्रीमचं हे पॉटचं दुकान आहे. पॉट आईस्क्रीमच्या माध्यमातून इथे उत्तम प्रकारचे आईस्क्रीम इथे मिळतात. त्याविषयी आपले शिरीष बुधानी सर आहेत, त्यांचे मित्रमंडळी आपण पाहत आहोत. 1982 पासून 82 साली त्यांनी चालू केलेलं आहे. त्याविषयी आपण त्यांच्या मित्रांना विचारूयात की आपण शिरीष सरांना जे मदत करत आलेला आहात, लहानपणाचे आपण मित्र आहात, शाळकरी मित्र, तर त्यांनी हा जो व्यवसाय केलेला आहे तर याविषयी आपण आपली प्रतिक्रिया काय ते. नाव काय आपलं? मी संजीव मंत्री आणि शिरीष बोरनेच आम्ही सगळेजण लहानपणापासूनचे शाळेपासूनचे मित्र. लहानपणापासून एक अशी कल्पना असायची पूर्वीच्या काळी आम्ही लहान असताना की घरात पॉट विकत आणायचा, भाड्याने आणायचा, घरात आईस्क्रीम तयार करायचं. पण ते करता आम्हाला नेहमी एक प्रश्न असायचा की ते आईस्क्रीम कधी त्याचा गोळा तरी व्हायचा नाही तर हे तरी व्हायचं. चांगला आईस्क्रीम आम्हाला कधी त्यावेळेला जमलंच नाही आणि उलट ते आईस्क्रीम करताना त्यात मिठाचं पाणी गेल्यावर ते आणखीन काहीतरी प्रश्न निर्माण व्हायचे. पण आता जर बघितलं तर सध्याच्या काळात सगळे मशीनवर तयार होणारी एवढी आईस्क्रीम बघत असताना पॉटवरती आईस्क्रीम मिळतं हे थोडंसं नवं लागल्यासारखं आहे. त्यामुळे आम्ही इथं अनेक वेळेला गेल्या त्यांच्या सुरू झाल्यापासून अनेक वेळेला इथे येत असतो आणि हे आम्ही आवर्जून सगळे मित्रमंडळी इथं असेच एके दिवशी असे संध्याकाळी वगैरे जमा होणे पॉट आईस्क्रीम साठी येतो. आता इथे आईस्क्रीमचे प्रकार वगैरे त्यांनी दिले, साधे सीताफळ पॉट आणि काय स्ट्रॉबेरी, गुलकंद वगैरे. पण साधी गोष्ट त्यामध्ये कुठलीही रसायने किंवा काही वापरली जात नाहीत, हा सगळ्यात महत्वाचा भाग. हल्ली ती देखील गोष्ट दुर्मिळ झालेली आहे. त्यामुळे मला हे निश्चितच आम्हाला सगळ्यांना आवडतं आणि आमचा हा मित्र हा एक भाग झाला, पण हे आईस्क्रीम आवडणं हा दुसरा भाग आहे. त्यामुळे आम्ही इथे नेहमी येतो. थँक्यू. मी अनिल क्षीरसागर. आम्ही सगळे सोलापूरचे 1ली ते 10वीचे हरिभाई देवकरांचे विद्यार्थी. आणि शिरीष विशेष सांगायचे म्हणजे त्यांचे वडील आम्हाला मुख्याध्यापक होते आणि विशेष म्हणजे परगावी येऊन आईस्क्रीम पॉटचा धंदा करणं हा जो दुर्मिळ भाग आहे. ज्या लोप पावत चाललेल्या प्रोसेस आहे ही पावलेली प्रोसेस सुद्धा चालू ठेवणं हे त्याचं विशेष आहे. याचा आम्हाला मित्र म्हणून अभिमान वाटतो आणि ते त्यांनी सतत चालू ठेवावं हे आम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण त्याच्याबरोबर त्याचा मुलगा सुद्धा तो फॉलो करतोय. त्यामुळे आता हे अव्याहतपणे चालू राहील आणि आपली ही जुनी टेक्नॉलॉजी आहे ती पुढे जाऊन पुढच्या पिढीला पण त्यांना देता येईल याचा आम्हाला आनंद होतो. थँक्यू. लक्ष्मीकांत गुमास्ते. आम्ही सगळे सोलापूरचे आणि शिरीष पहिल्यापासूनचा आमचा मित्र आहे. हा जो त्यांनी व्यवसाय चालू केला त्याचं पाठीमागचं कारण असं की आमच्या हरिभाई शाळेच्या भांडार वस्तू म्हणून एक आमचं हे स्टेशनरी स्टोर होतं, विद्यार्थी भांडार, आणि त्याच्यामध्ये तो तिथे मधल्या सुट्टीत डबा खायच्या ऐवजी तिथं जाऊन तो काम करायचा. आणि ते धंद्याचं बाळकडू म्हणतात ना, ते बाळकडू त्याला तिथनं आमच्या हरिभाई शाळेच्या विद्यार्थी भांडारातून मिळालं. आणि पुण्यासारख्या शहरात येऊन की जिथं बाहेरच्या लोकांना ऍक्सेप्टन्स फार कमी असतो, अशा परिस्थितीत त्यांनी इथं येऊन आपलं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं. आणि आज बरेचसे मोठमोठ्या स्तरावरचे जे त्याचे मित्रमंडळी आहेत ते खास पॉट आईस्क्रीम खाण्यासाठी येत असतात. अशीच त्याची वृद्धी वाढत जावं, त्याच्या मुलांनी हीच परंपरा चालू. कारण का आता जसं जनरेशन पुढे जाईल तसं पॉट आईस्क्रीम काय क्वेश्चन मार्क त्या ठिकाणी तयार होणार आहे. ते तयार होऊ नये त्याच्यासाठी अशा परिस्थितीत आज त्याची तब्येत तशी म्हटलं तर 100% फिट नाहीये, तरी सुद्धा तो जोमानं हे चालू ठेवतो, त्याचाच आम्हाला अभिमान आहे. मोहन कुलकर्णी. नमस्कार. शिरीष बोथनी यांनी गेली 45 वर्षे प्रभात रस्त्यावरच्या चोखंदळ ग्राहकांना पॉट आईस्क्रीम पुरवत आहेत. ते आमचे मित्रच असून ही चव त्यांनी जपलेली आहे. अनेक मल्टीनॅशनल ब्रँड असतानाही आपली भारतीय चव त्याला म्हणता येईल अशी कुठलेही आर्टिफिशियल कलर न वापरता त्यांनी ही परंपरा चालू ठेवली आहे आणि ती दुसऱ्या पिढीतही आता चालू झालेली आहे. म्हणजे त्यांचे चिरंजीवी हे व्यवसाय सांभाळतायत. तर त्या दोघांनाही आमच्या शुभेच्छा.